नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 यामधील धडा 16वा, त्याचे नाव आहे पाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तसेच पाण्याचा उपयोग आपल्याला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, शेतीच्या कामासाठी आणि कारखान्या उत्पन्नासाठी पण आपल्याला पाण्याची गरज असते। या व्यतिरिक्त पाण्याचा सर्व ठिकाणी उपयोग होत असतो, हे सर्वांना माहिती आहे। तर या पाठामध्ये पाण्याचे प्रदूषण कसे होते, तर पाण्यामध्ये कोणते पदार्थ मिसळण्याने पाणी अशुद्ध होते, प्रदूषण होते, ह्याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत। तसेच जलशुद्धीकरण, पाणी अस्वच्छ पाणी शुद्ध करण्यासाठी कोणते प्रयोग कराल, तसेच जलशुद्धीकरण केंद्र ह्याचा अभ्यास या पाठात करणार आहोत। तसेच आपल्याला माहिती आहे की दुष्काळ पडला की लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होते। तर जलव्यवस्थापन म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी आपण कशा पद्धतीने साठवून ठेवू, कोणत्या पद्धतीने आपण साठवून ठेवू, ह्याचा अभ्यास पण ह्या पाठात केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाणी हा धड्याची सुरुवात करूया। तर थोडे आठवा, त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे की पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर, लाकडाचा भुसा, माती हे पदार्थ टाकले तर काय होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर, लाकडाचा तुकडा, भुसा, माती हे पदार्थ टाकले तर त्याच्यामध्ये काय होईल, साखर विरघळेल, लाकडाचा भुसा तरंगेल आणि मातीमुळे त्याची काय होते, पाण्यामध्ये मिसळून त्याच्या पाण्याचे रंग बदलेल आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल होईल, म्हणजे पाणी अशुद्ध होईल। तसेच प्रश्न दुसरा आहे की पाण्याच्या अवस्था कोणत्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्याच्या अवस्था 3 आहेत, एक वायू स्वरूप, द्रव स्वरूप आणि स्थायू। आता आपल्याला माहिती आहे की पाण्याची वाफ होणे हे वायू रूप आहेत। स्थायू रूप म्हणजे आपण पाण्याचे बर्फ वगैरे करतो। तसेच पाण्याचे जलस्वरूप, द्रव स्वरूप असते। प्रश्न तिसरामध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्दोष करण्यासाठी काय करता। तर आता आपण पुढे शिकणारच आहोत की पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार आहोत, ते पण या पाठात आपण पाहणार आहोत। त्याच्या प्रयोगाद्वारे आपण त्याची माहिती पण तुम्हाला देणार आहोत। आता पहिला मुद्दा आहे पाण्याचे प्रदूषण। तर पाण्याचे प्रदूषण कसे होते ह्याचा अभ्यास आपण करूया। पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात भरलेला पावसाचे पाणी, तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्याचे निरीक्षण करा। तर पावसाचे मोकळ्या जागी ठेवलेले भांड्यात जे स्वच्छ पाणी पडले स्वच्छ असेल आणि जमिनीवरून वाहत गेलेले पाणी काय असणार आहे, ते अशुद्ध। त्याचे निरीक्षण केल्यावर पाणी कसं असणार आहे, ते त्याच्यामध्ये सर्व पदार्थ मिसळल्यामुळे पाणी अशुद्ध होणार आहे। आता काय फरक दिसतो, त्याचे निरीक्षण करा आणि काय होईल ते मी सांगितल्याप्रमाणे त्या पाण्यामध्ये वेगळे पदार्थ मिसळतील, काही तरंगतील, काही त्याच्यामध्ये पाणी अशुद्ध होईल। तर जे पावसाचं डायरेक्ट पडलेलं पाणी ते थोडं स्वच्छ असेल। आता पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते, आपण पाहिले आहेत। काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात। आता भुसा जे हलके पदार्थ आहेत ते पाण्यात तरंगतात, त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ होते। आता पाण्यामध्ये माती किंवा इतर पदार्थ मिसळले की पाणी गढूळ होते। काही पदार्थ पाण्यात विरघळतात। आता आपण म्हटलो की साखर, मीठ, इतर काही पदार्थ विरघळतात आणि दिसेनासे होतात। आता विरघळतात, पाण्यामध्ये विरघळले आणि ते नाहीसे होतात आणि ते दिसेनासे दिसतात। आपल्याला साखर, मीठ, इतर काही पदार्थ आपल्याला पाण्यात मिसळले तर आपल्याला ते दिसत नाही। पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असते। आता तुम्ही पाहिलं की हे सर्व पदार्थ पाण्यात मिसळले की सजीवांना ते पाण्याचा उपयोग का अपायकारक होणार आहे, तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो। नद्या, सरोवर हे आपले पाण्याचे स्रोत आहे। यातील
पाण्याचे प्रदूषण कसे होते. आता नद्या, सरोवर ह्यामध्ये पाण्याचे प्रदूषण कसे होते ह्याचा अभ्यास आपण करूया. आता तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीतून वाहणारे पाणी, पडणाऱ्या सांडपाण्यात कोणते कोणते पदार्थ मिसळत असतात. तर सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट कशी कराल ह्याचा आपण आता पाहूया. तर शहराचे, गावाचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. आता आपल्या ज्या घरातले पाणी आहेत, गल्लीतले पाणी आहेत, ते सर्व पाणी काय करतात, सांडपाणी जे आहे ते सर्व मोठ्या जलाशय जिथे असेल, ओढा असेल, नदी असेल त्याच्यामध्ये सोडले जाते. राहत्या इमारतींमधून तसेच उद्योग, कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. आता तुम्हाला माहिती आहे की जसे आपल्या घरातले सांडपाणी, तसेच कारखान्यातले इतर काही हे पाणी आपल्या नदी, ओढा, तळावामध्ये सोडले जाते. तसेच यापैकी काही विरघळलेले तर काही न विरघळणारे असू शकतात. आता ह्या पाण्यामध्ये काही पाण्यात विरघळणार आहे, काही तर न विरघळणारे आहेत. आता हे तुम्हाला इथे एक चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ पाण्यामध्ये, नदी, ओढा याच्यामध्ये आपला अशुद्ध सांडपाणी त्याच्यामध्ये मिसळले की आपल्याला पाणी काय होते, गढूळ दिसते. अशुद्ध जलसाठे हे आहेत. आता त्याच्यामध्ये जे मैला पाण्यात म्हणजे घाण पाण्यात रोग पसरणारे सूक्ष्मजीव असू शकतात. आता घाण पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात. तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते. आता तुम्हाला माहिती आहे की कारखान्यातलं जे घाण पाणी निघते त्याच्यामध्ये अनेक विषारी पदार्थ असू शकतात आणि जेणेकरून आपल्या सजीवांना काय असतं, त्या पाण्याने धोका होतो. हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले जाते. आता कारखान्याचे सांडपाणी, घरातले इतर सगळं घाणपाणी आपल्या मोठ्या जलाशयामध्ये सोडले जातात आणि जसेचे तसे त्याच्यावर शुद्धीकरण करत नाही, तसे ते सोडले जाते. जलस्रोताचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी वापरता येत नाही. आता हे जर असे पदार्थ, असे घाण पाणी मिसळले तर ते पिण्यायोग्य आपल्याला पाणी राहत नाही. कोणत्याही कामासाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून सांडपाण्यात वर प्रक्रिया करून ते बाहेर सोडण्याची कारखानदारावर सक्ती आहे. म्हणजे काय सांगतात त्यांना, तर त्याच्यावर प्रक्रिया करून मगच कारखान्याचे पाणी बाहेर सोडायचं असं त्यांना ताकीद केलेली असते. तसेच गावाचे सांडपाणी, त्याच्यातले मैला पाणी म्हणजे घाण पाणी जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर काय करायचे, शुद्धीकरण प्रक्रिया करतात आणि असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळतात. म्हणजे आता पाण्यावर काय करतात तर त्याच्यावर प्रक्रिया करतात, शुद्धीकरण करतात आणि मगच ते पाणी सोडले जातात. आता नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्याही काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. आता वाहत्या पाण्याचे नदीच्या नैसर्गिकरित्या, आता आपल्याला माहिती आहे की नदी वाहत येत असते, त्यामध्ये बरेचसे दगडे वगैरे, माती, वाळू असते. तर अशा प्रकारे आपल्या पण पद्धतीने नैसर्गिकरित्या शुद्धीकरण होते, पण सर्व पाण्याचे शुद्धीकरण होतं असे नाही. याशिवाय गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरणही करण्यात येते. आता ज्या गावामध्ये त्या नदीचं पाणी किंवा वापरत असेल तर त्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. आता नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्यात म्हणजे खूप अनेक पदार्थ मिसळल्या गेल्यास जल शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते. आता जर खूप पदार्थ मिसळले तर स्वतः नैसर्गिकरित्या ते जल शुद्धीकरण होणार नाही. तर पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होते. आता हे जर असे पदार्थ मिसळले तर पाण्यातनं जे ऑक्सिजनचे प्रमाण मिळते ते कमी होऊन जाते. त्यामुळे जलचरांना धोका होतो. जे पाणी पितात, जे नदीत, ओढ्याचे जे पाणी पितात जनावर, प्राणी, तर त्यांना त्याचा नक्की त्रास होतो. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की पाण्याचे शुद्धीकरण कसे करतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिले की पाण्याचे प्रदूषण कसे होते. तर पाण्याचे प्रदूषण जे नदी, तलाव, ओढे आहे त्यामध्ये आपल्या घरातील सांडपाणी, कारखान्यातले पाणी, हे सर्व पाणी काय करतात जे वाहत्या पाण्यामध्ये सोडले जातात. तर असे
पदार्थ काही त्याच्यामध्ये सोडलेले आहे, त्यामध्ये काही विरघळणारे पदार्थ असतात, काही तरंगणारे असतात, काही त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने पाणी अशुद्ध होत असते. तर आता आपण ह्या पाण्याचे शुद्धीकरण कसे करता येईल. जर तसे पाणी आपण अशुद्ध पाणी वापरलं तर आपल्याला मनुष्याला त्रास होणार आहे. तर आता आपण पाण्याचे शुद्धीकरण कसे करायचे हे आपण मुद्दा अभ्यासूया. त्याच्यामध्ये एक प्रयोग आहे, त्या प्रयोगाचा अभ्यास आपण करूया. आता हा प्रयोग आहे ते चित्रात दाखवल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते प्रयोग पाहायचा आहे. मी त्याची माहिती सांगत आहे. प्लास्टिकची एक बरणी घ्या. तिच्या तोंडावर एक स्वच्छ कपड्याचा तुकडा बांधा. तिचा खालचा भाग कापा आणि बाटली उलटी धरून तिच्यात काय करायचे, कोळशाची पूड, बारीक वाळू, जाड वाळू भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे आकृतीमध्ये दाखवले आहे, बाटलीचे जे तोंड आहे तिथे आपण एक कपडा बांधायचा आहे, नंतर कोळशाची पूड, नंतर बारीक वाळू, नंतर जाड वाळू अशा पद्धतीने आपण त्या बाटलीमध्ये भरायचं आहे आणि भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर तयार करायचे आहेत. आता बाटली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडा. आकृतीत कसे दाखवले त्याप्रमाणे आपण मांडायचे. आता कचरा असलेल्या गढूळ पाणी बाटलीत हळूहळू भरा. आता या बाटलीमध्ये आपण काय करायचे, आधी पाणी भरायचं आहे. आता बाटलीचा कापलेला भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा. आता खालच्या बाजूला आपण एक बाटली ठेवलेली कापलेल्या भागाची, त्याच्यामध्ये हे जे कपड्यातून पाणी पडणार आहेत म्हणजे ह्या सर्व जाड वाळू, बारीक वाळू आणि कोळशाची पूड आणि नंतर कपडा, त्याच्यातून जे पाणी निथळणार आहे खाली येण्यात ते पाणी कसं असणार आहे, खाली पडलेलं जे जलशुद्धीकरण पद्धतीने ते होणार आहेत, म्हणजे पाणी शुद्ध होणार आहे. तर बाटलीचा कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा. हे पाणी स्वच्छ दिसत असेल म्हणजे दिसतंच, तर त्यात सूक्ष्मजीव असू शकतात. आता पाणी शुद्ध झालं पण त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतील ते तुम्ही शिकलात आहात. आता तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असतात आहे, पण पाणी जे गढूळ पाणी आहे ते थोडे स्वच्छ झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो असे आपण प्रयोग करू शकतो. तुम्हीसुद्धा घरगुती असा एखादा छोटासा प्रयोग करून पाणी शुद्ध कसे होते, पाणी आधी घ्या, अशुद्ध पाणी घ्या, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा प्रयोग दाखवल्याप्रमाणे तुम्ही छोटासा एक प्रयोग करून बघा. तर नक्कीच तुम्हाला त्याचे आपल्याला स्वतः केल्याने आपल्याला पाणी शुद्ध कसे होते हे तुम्हाला जाणवेल. आता पुढे आपण आता अभ्यासतो की जलशुद्धीकरण केंद्र. आता तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणारा जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकांसह भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्याची मुलाखत घ्या. पुढील प्रश्न विचारून जलशुद्धीकरण प्रक्रियेची माहिती मिळवा. आता विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन सायली हिल येथील जलशुद्धीकरण केंद्र दाखवले होते, पण आता ह्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे आपण शाळा ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ते करता आले नाही आहेत. पण नक्कीच पुढील वर्षामध्ये आपण हे शैक्षणिक सहलमध्ये आपण हा उपक्रम राबवूया. तर आता मी तुम्हाला इथे माहिती सांगते की त्याच्यामध्ये की पहिला मुद्दा की सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते. आता ह्या जे शुद्धीकरण करतात त्याच्यामध्ये कुठून आणले जाते, रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते, आणि तिसरं पाणी स्वच्छ, पारदर्शक आणि निर्जंतुक होण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात. चौथा या प्रक्रियेत कोणत्या क्रमाने करतात, पाण्याचे दुर्गंधी कमी करण्यासाठी काय करतात. तर हे सर्व जर शुद्धीकरण मध्ये आपण निरीक्षण केलं तर आपल्याला हे सगळं कशा पद्धतीने करतात हे आपल्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. तर आपण असेच पुढे पाहूया की प्रवासात अनेकदा आपण काय करतो, बाटलीतील पाणी विकत घेऊन पितो. रेल्वे, बस स्थानक अशा ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात आहे. या पाण्यात बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचा आणि इतरांना सांगा. तर आपण काय करतो, बाटलीत पाणी कधी भरलेले आहे आणि पाणी कधीपर्यंत वापरता येईल
हा कालावधी पाण्याच्या बाटलीवर छापलेला असतो. पाणी विकत घेताना ही माहिती आवश्यक पाहावी. बाटली उघडल्यानंतर पाणी लवकर संपवावे आणि पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरापेटीत फेकावी, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा प्रवास करता तेव्हा आपण पाणी विकत घेतलो बिसलरीचे वगैरे, तर ते पाणी कधी घेतलेलं आहे, त्याची तारीख काय आहे, तर हे आपण पाहणे गरजेचे आहेत. त्याच्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर आपण काय करायचे, पाण्याचा बाटली चुरगळायची आणि ती कचरापेटीत टाकून द्यायची. आता त्या बाटलीचा पुन्हा वापर होणार नाही. असा प्लास्टिकचा ह्याचा वापर आपण खूप काळ करायचा नसतो, म्हणून ती बाटली चुरगळून फेकून द्यायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपल्याला अभ्यासातून हेच समजते की आपण सुद्धा प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. हे आपल्या शरीराला काय आहे, घातक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो की जलशुद्धीकरण केंद्र. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण एक जलशुद्धीकरण केंद्राचे आपण काही फोटो दाखवणार, त्याची थोडीशी आपण काय करणार आहोत, थोडीशी माहिती घेतोय. आता त्याच्यामध्ये एखाद्या भागात दीर्घकाळपर्यंत पाऊस पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतात तर हे आपण आता पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण काय करतोय, वेगवेगळे जलशुद्धीकरण केंद्राची आपण माहिती पाहतोय. आता ह्याच्यामध्ये छायाचित्र दाखवलेले आहे, चित्र दाखवले. त्याच्यामध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्र पुणे महानगरपालिकेचे हे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चित्र दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरण कसे करतात तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपले काय केले, एक पद्धतीने पाणी साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला काय करतात, ते तुरटी फिरून ठेवतात. नंतर पाणी निथळून घेतात, आधी शांत करतात, तुरटी फिरवतात. नंतर त्याच्यामध्ये काय करतात आहे की एक गाळण्याने गाळून घेत आहे. नंतर त्याच्यामध्ये गाळून घेऊन पंपाद्वारे त्याच्यामध्ये हवा खेळती करतात, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात. आणि नंतर त्याच्यामध्ये क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुक करतात, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुक करतात. तर अशा पद्धतीने ह्या आपल्याला पुणे महानगरपालिके जलशुद्धीकरण केंद्राचे हे काय आहे, ते काही छायाचित्र हे मी तुम्हाला दाखवलेली आहे. असे तुम्हाला सुद्धा बघायला मिळाले तर तुम्ही काय करा, हे जलशुद्धीकरण केंद्राची माहिती मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाणी कुठून मिळते तर पाणी आपल्याला पावसापासून आपल्याला पाणी मिळते. ते पाणी काय होते, तुम्हाला माहिती आहे की जलचक्र, की नदी, तलाव, सरोवरातले पाणी समुद्रात जाते. समुद्रात पाण्याची वाफ होते. वाफ झाल्यावर ते काय होते, ते वाफ ढगात जाते आणि ते परत थंड झालं की ढग तयार होतात आणि ते पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर परत आपल्या जमिनीवर पाणी पडते आणि पाणी पडल्यानंतर ते हळूहळू परत काय होते, ओढ्यानं तळाव, अशा पद्धतीने पाणी परत समुद्रात जाते. असे जलचक्र सुरू राहते. तर असे पाणी आणि आपण पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय, पाण्यामध्ये कोणते पदार्थ मिसळतात, हे सगळा अभ्यास केलेला आहे. तुम्हीसुद्धा हा धडा आपण सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रदूषण, तर ते आपल्याला काय करायचे, धडा वाचायचा आहे आणि हा प्रयोगसुद्धा तुम्ही करून पाहायचा आहे. आणि आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दा पाहूया. धन्यवाद.